नमस्कार मंडळी, मी ऋतिका. आपणा सर्वांचं स्वागत करते ऋतूज किचन मराठीमध्ये. आज मी बनवणार आहे सोया चंक्सची रेसिपी. इथे मी सोया चंक्स बॉईल करून घेतले. नंतर त्यांना एका भांड्यात काढून थंड करून त्यांची अशी फाईन पेस्ट बनवून घेतली आहे. त्यानंतर मी एका पॅनमध्ये 1 चम्मच ऑइल टाकले. त्याच्यामध्ये मी थोडे जिरे टाकले. त्यानंतर त्याच्यात आपण टाकायचं आहे मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट आणि त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे लसूणचा कच्चेपणा जातो तोपर्यंत. त्यानंतर त्याच्यामध्ये मटार टाकून त्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यात स्पाइसेस ॲड करायचे. त्याच्यामध्ये हळद, तिखट, जिरे पावडर, मीठ हे सर्व टाकून मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. 2 मिनटं त्याला परतवून घेतलं आहे. नंतर त्याच्यात मी सोया चंक्स ॲड केलेले आहे. त्यांना मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फ्लेम बंद करून त्याला 5 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्याला. इथे मी सोया चंक्स काढून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा, टोमॅटो टाकून त्याच्यात 1 चम्मच तांदळाचं पीठ क्रिस्पीसाठी आणि 2 चम्मच बेसनाचं पीठ बाइंडिंगसाठी टाकलेलं आहे आणि त्याला मस्त असं मिक्स करून घेतले आणि त्याची अशी गोल गोल अशी टिक्की बनवून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. मी अशी गोल टिक्की बनवून घेतली. त्यानंतर मी पॅनमध्ये 2 चम्मच ऑइल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जी आपण टिक्की बनवून घेतली ती आपल्याला पॅनमध्ये ठेवून घ्यायची आहे. सगळ्या टिक्की अशा पॅनमध्ये ठेवून त्यांना व्यवस्थित दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचं आहे. शॅलो फ्राय करायचं आहे. तुम्ही बघू शकता आहे अशा प्रकारे त्यांना आपल्याला दोघी साईडने व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. दोघी साईडने व्यवस्थित असं परतून प्रेस करून त्याला शेकून घ्यायचं आहे. तर इथे आपली टिक्की तयार झालेली आहे. तिला आपण सर्व करून घेऊया आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय. थँक्यू.